नमस्कारः. नमस्कार. नमः. आपण स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर केलेले. चला, हरिओम. ध्येयमंत्र म्हणूयात. पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्. संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्. वन्दे संस्कृतमातरम्. अस्तु. नमस्कारः. नमो नमः. अद्य प्रजासत्ताकदिनमस्ति. तर्हि प्रजासत्ताकदिनस्य शुभाशयाः सर्वैः. शुभाशयः मॅम. इदानीम् आरम्भं कुर्मः. आता मला सांगा की दिसतोय माझा व्हिडिओ आणि सगळं क्लिअर? बघ, आपण हे बघितलं होतं, हे 7.1 बघितलं. विद्यालयः, ग्रंथालयः, देवालयः, कार्यालयः, आपणः, रेलस्थानकं, बरोबर आहे, चित्रमंदिरम, उद्यानम आणि प्रदर्शनी. आणि याची द्वितीय आपण बघितली. जसं उदाहरण द्यायचं झालं तर विद्यालयः, विद्यालयः, विद्यालयम, ग्रंथालयः, ग्रंथालयम, देवालयः, देवालयम, बरोबर, कार्यालयः, कार्यालयम. हे आपण घेतलं. आता आपण वाक्य बनवली होती की मम मित्रम विद्यालयम गच्छति, बरोबर. मग त्यानंतर पुढे आणखी वाक्य बनवली की मम मित्रम ग्रंथालयम गच्छति, मम मित्रम देवालयम गच्छति. याप्रमाणे इतरही बरेच वाक्य आपण त्या दिवशी बघितले. ठीक आहे. आता या अभ्यासानंतर 7.2 जे दिसत आहे, अत्र एकम संभाषणम अस्ति. म्हणजे इथे पण एक संभाषण दिलेलं आहे. ते म्हणतात की संभाषणम पठतु, हे संभाषण वाचा. आणि आवरणे विद्यमानानां शब्दानां उचित रूप आणि रिक्त स्थले लिखतु. आणि ब्रॅकेट मध्ये दिलेल्या शब्दांची उचित विभक्ती आपल्याला तिथे लिहायची आहे. त्यांनी उदाहरण दिलंय की पिता, पिता कुणाला म्हणताय? मुलाला. पुत्र, आता बघा मंजुषामध्ये पाठ असा शब्द दिलेला आहे आणि पठतु, तर काय येईल तिथे? पिता म्हणतात पुत्र पाठम पठतु. काय येईल? पुत्र पाठम पठतु. मग पुत्र म्हणतो, पुत्र काय म्हणेल? आता अहम, अहम पाठम, अहम पाठम पठितुम न शक्नोमी. म्हणजे पुत्र पित्याला म्हणतोय की मी पाठ वाचू शकत नाही. वडिलांनी प्रश्न केलाय की मर्थम, का बरं? मग मुलांनी काय म्हटलंय? अहम. आता विद्यालयाची काय होणार? द्वितीय अहम विद्यालयम न गतवान, मी शाळेत नव्हतो गेलो. मग पिता भवतु, अहम
आता पिता काय म्हणणार आहे, ठीक आहे नाही गेला तर मी तुला शिकवतो. अहम, मग आता भवांचं काय येणार आहे द्वितीय विभक्ती, अहम भवंतम पाठयामी ना, अहम भवंतम पाठयामी. पुत्र म्हणतो सत्यम, खरंच, भवान माम पाठयती, अरे वा खरंच तुम्ही मला शिकवाल. पिता म्हणतात आम, हो पाठयामी, शिकवतो. पुत्र म्हणतो की तात, आता तात पित्याला म्हणतात, ठीक आहे, जसं आपण बाबा, पप्पा, डॅडी, ज्याप्रमाणे आपण आवाज द्यायसाठी संबोधनात्मक जो शब्द म्हणतो तो तात पित्याला म्हणतात. पुत्र म्हणताय, नाही पुत्र नाही, कोण आहे तिथे, पुत्री आहे. पुत्री म्हणते तात म्हणजे बाबा. आता अहम दिलेला आहे, तर अहमचं काय होणार, मामपी पाठयतु, अहम आवाम वयम प्रथमा माम मा आवामनो अस्मान नः द्वितीया, मामपी पाठयतु, मला सुद्धा शिकवा, हो ना. पिता म्हणतात अस्तु, ठीक आहे, भवतीम अपि पाठयामी, सुद्धा शिकवतो. पुत्र म्हणतो कधा पाठयती, केव्हा शिकवाल. मग पिता म्हणतो इदानीम, आत्ता. भवांचं काय होणार आहे सांगा, आत्ताच सांगितलं मी. इदानीम आत्ता, इदानीम भवंतम पाठयामी, आत्ता तुला शिकवतो, बरोबर आहे. मग पुत्र म्हणतो की अनुजा, आता इथे अनुजाचा अर्थ होतो लहान बहीण, ठीक आहे. मुलगा म्हणतोय की लहान बहिणीला केव्हा शिकवाल, म्हणजे अनुजाम कदा पाठयती. अनुजा, अनुज अर्थात लहान भाऊ, अनुजा अर्थात लहान बहीण, म्हणजे इथे कदाचित मुलगा मोठा आणि मुलगी लहान आहे, म्हणून तो मुलगा म्हणतो की अनुजाम, छोट्या बहिणीला केव्हा शिकवाल, अनुजाम केव्हा शिकवाल. किंवा अनुजा नाव पण असू शकतं, कारण मुलीचं नाव सुद्धा अनुजा असतं, पण अनुजाचा खरा अर्थ होतो लहान बहीण. पुत्र, हा, मग पिता म्हणतात सा, म्हणजे तिला संध्याकाळी शिकवतो. आता सा कशात दिल्या, मंजुषामध्ये, म्हणजे त्याची द्वितीय करावं लागेल. मग काय होईल, ताम सायंकाले पाठयामी, तिला संध्याकाळी शिकवतो, है ना. पिता म्हणतो वदतु, सांग, कह पाठम पाठयामी, कुठला पाठ तुला शिकवू. पुत्र म्हणतो, पुत्र काय म्हणतो, मुलगा काय म्हणतो, ए, आता एशः पाठ दिलेला आहे, काय होईल इथे, एशःच होईल एतम, पाठच होईल पाठम, एतम पाठम पाठयतु, हा पाठ शिकवा. पिता म्हणतो सर्वान पाठान पाठयामी, सगळेच लेसन मी तुला शिकवतो, किंवा सगळा संपूर्ण पाठ मी तुला शिकवतो. याप्रमाणे आपण इथे मी तुम्हाला उत्तर सांगितले, पण आता लिहिताना तुमचं राहिलं असेल तर एकदा परत घेऊया. माझा आवाज सगळ्यांना पोहोचतोय. बर, मग आता मला सांगा, हा जो संवाद दिलेला आहे या संवादामध्ये रिक्त स्थान दिलेले, त्या रिक्त स्थानांमधलं काय काय लिहायचं राहिलंय, एकदा परत घ्यायचं का. हो मॅडम, हो. मग मी सांगते आणि तुम्ही लिहा, पण आता यावेळेला मी तुम्हाला एकदा समजावून सांगितलं प्रत्येक वाक्यावरून. आता तुम्ही प्रयत्न करा, तुमच्याकडे खाली बघा पिंक कलरच्या शब्दामध्ये त्या शब्दाची द्वितीय लिहिलेली आहे. जसं उदाहरण, भवांचं होणार आहे भवंतम, भवतीचं होणार आहे भवतीम, आणि अहमचं होणार आहे माम, ठीक आहे. हा, आता पहा, सहज पहिला कॉलम बघू, सहज तम, तुम्ही लिहून घ्या हवं तर तिथे, सहज होणार आहे तम, साच होणार आहे ताम, होणार आहे तत, एततचं एतत, किमचं किम. थर्ड नंबरचा जो कॉलम आहे तो तसाच राहील, कारण त्याची प्रथमा द्वितीय समान आहे. आणि भवांचं भवंतम, भवतीचं भवतीम, आणि आमचं माम, हे पक्क पाठ करून टाका, कारण वारंवार संवादात पण हे येतील आणि आपल्याला बोलताना पण या शब्दांचा उपयोग करावा लागेल, ठीक आहे. आता कुठे काय करायचं मला तुम्ही सांगा, मी तर सांगणारच आहे, ठीक आहे. बघा, छोटं करू का, सगळं दिसेल.
आता दिसतंय? बारीक झालं. नाही, तुम्ही तुमच्याकडे झूम करा ना. ओके ना? मी असं ठेवलंय की सगळं दिसलं पाहिजे. तुम्हाला जे नाही दिसत ते तुम्ही झूम करा. बरोबर आहे. झूम करू शकता. ठीक आहे. सरित मला पाणी दे बरं, उचकी लागली. पिता म्हणतात. पिता पुत्राला काय म्हणतात? शब्दांना पुत्र पठतु. काय होईल? पाठाचं काय येणार आहे? पाठव. पाठव. लिहा मग. पिता म्हणतात की पुत्र पाठम पठतु. हो ना? महोदय, पाठवर टिंब द्यायचा आहे ना? दाखव का मी कसं लिहायचं? थांबत नाही. थोडं माझं चुकलंय ते. आठवण पण येत नाही. दाखवते. दाखवते. अच्छा, धन्यवाद. लाईन उमटलेली दिसत नाही वाटतं. नाही. ठीक आहे. पाठम पठतु. मग नंतर तुम्ही झूम करून बघा. तुम्ही झूम करू शकता. तर मी माझ्याकडनं प्रयत्न करते, पण तरी तुम्ही पण करा झूम. व्यवस्थित दिसेल. बघा आता त्यांनी काय म्हटलंय? पुत्र पाठम पठतु. मग मुलांनी काय म्हटलेलं आहे? अहम पाठम पठितुम न शक्नोमि. ठीक आहे. परत पाठांतर. मग तिसऱ्या लाईन मध्ये पिता काय म्हणतात? किमर्थम, का बरं बा? तर मुलाने काय उत्तर दिलंय? अहम विद्यालयम. कसं लिहाल? यवर टिंब. बरोबर. अहम विद्यालयम. बिंदू द्यावा लागेल. गतवान. नाही गेलो होतो. त्यानंतर मग काय येणार? भवतु. पित्याने काय म्हटलंय? भवतु. भवतु म्हणजे ठीक आहे, इट्स ओके. अहम म्हणजे मी भवंतम पाठयामि. भवंतम कसं लिहाल? अहम भवंतम पाठयामि. ठीक आहे. दिसतंय ना मी जे लिहिते ते? हो. चुकीचं लिहिलं पूर्ण. नाही, जर काही कठीण शब्द असेल तर. आज मला बरं वाटत नव्हतं. 8 दिवस गेले. कधी जसं भवंतम लिहिलंय, तर कधी भवंतम मध्ये म ला हलत लावता, कधी टिंब लावता वरती. काय फरक आहे तुम्हाला? मी हे सांगितलंय. तुम्ही होता की नाही मला वर्गात माहित नाही, पण हा नियम मी शिकवलाय. परत एकदा सांगा. वाक्य पूर्ण होतं तेव्हा ठेवते असेल तरच हे लावायचं. बघा, बिलकुल बघा. जेव्हा वाक्यामध्ये शेवटचा शब्द असेल हलंत, तर तेव्हा आपल्याला मध्यम हलंत करायचंय. मला हलंत करायचंय. किंवा अजून केव्हा हलंत करायचंय? जेव्हा समोर स्वर व्यंजन आहे. जसं मी म्हटलं पाठम. आता इथे पाठम पठतु. बरोबर आहे? इथेच सांगते जे लिहिलंय. पाठम पठतु केल्यामुळे इथे मी पॉइंट दिला. बरोबर दिसतंय मी कुठे लिहिते? पण आता मी खाली परत लिहिते. पाठम अस्ति. मग काय होईल? समोर अ जो आहे हा स्वर वर्ण आला.
त्यामुळे इथे अनुस्वारचा मकार झाला किंवा मकार ऍज इट इज राहिला, त्याचा अनुस्वार झाला नाही. समजलं? समोर जर स्वर आला कुठल्याही प्रकारचा अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ कुठलाही, तर तिथे म हलंत होईल. परंतु समोर जर जसं इथे बघा, या पहिल्या लाईन मध्ये प हा व्यंजन आहे. व्यंजन वर्ण असल्या कारणाने आपण मकारचा अनुस्वार केला. बरोबर? लक्षात ठेवायचं. अनुस्वार केव्हा केव्हा होतो? जेव्हा समोर व्यंजन आहे तेव्हा. आणि म हलंत केव्हा होतो? जेव्हा समोर समोर स्वरवर्ण असेल तर तर म हलंत करतो, किंवा एकाच शब्द आहे तर हे एकाच शब्द आहे तेव्हा पण म हलंत करतो. म्हणजे समोर जर फुल स्टॉप आहे म्हणजे म हलंत. ठीक आहे, कळलं? गौतम वा पुढे कुठपर्यंत होतो आपण? पुत्रा, पिता झालं, पिता झालं, आता पुत्र. आता सत्यम, सत्यम पुत्र भवान. भवान. सत्यम भवान. सत्यम. तो काय म्हणतो? पुत्र काय म्हणतो? सत्यम, खरंच भवान. आता अहमचं काय सांगितलं तुम्ही? भवान. हे पण खाली लिहिलेलं आहे. खाली दिसतंय भवंतम भवतीम नंतर माम. हो, सत्यम भवान माम. आता माम असं लिहा, किंवा लक्षात नसेल राहत तर डायरेक्ट असं लिहा लक्षात राहण्याकरिता, जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही. भवान माम पाठयति. अरे वा, तुम्ही मला शिकवणार? मग पिता म्हणते पाठयामी, हो शिकवणार. मॅडम मला थोडं कळलं. सांगा. हा, तेच वाक्य मला कळलं नाही. माम कसं आलं? हा, थोडं. आता आपण काय करतोय? हा कंसात दिलेल्या प्रत्येक शब्दाचा काय करतोय आपण? द्वितीय विभक्ती करतोय. बरोबर आहे? बरोबर आहे. जसं पाठ होतं हो ना, याची द्वितीय केली आपण पाठम. मग अहमची पण द्वितीय करावी लागेल की नाही? बरोबर आहे. म्हणून मग इथे आलं माम. आणि आपण माम. काय काय बदल करायचे ते खाली गुलाबी कलरच्या किंवा लाल कलरच्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे बुकात बघा. हो हो. भवांचं भवंतम, भवतीचं भवतीम, अहमचं माम. अच्छा. हो ना. माम आवाम आहे ना, माम आवाम अस्मा. अहम आवाम वयम, वयम माम्मा आवामनो अस्मान्नः माम द्वितीय. एक टाइम. मग आता काय येईल? ती काय मुलगी काय म्हणते? तात, तात अहम, मामी, पुन्हा मामी. ती काय, एक मिनिट. हा, पिता म्हणतात ना अहम पाठयामी, हो मी तुला शिकवतो. मग मुलगी म्हणते तात मामपि पाठयतु, बाबा मला पण शिकवा. वडील काय म्हणतात? पिता काय म्हणतात? अस्तु, ठीक आहे. भवतीम अपि पाठयामी. काय येणार इथे? भवती. इथे आहे भवतीम. म्हणजेच तुम्हाला अजून जर अनुस्वारचा नियम लक्षात नसेल तर तुम्ही सध्या म लिहिला तरी चालेल, म्हणजे लक्षात येण्याकरता. मग जेव्हा पूर्ण वाक्यामध्ये लिहावं लागेल तेव्हा आपण बघू तो नियम. अहम भवतीम अपि पाठयामी. मग मुलगा म्हणतो कदा पाठयति, केव्हा शिकवणार तुम्ही? मग वडील म्हणते इदानीं भवंतम पाठयामी, आत्ताच तुला शिकवतो. इदानीं भवंतम भवंतम कसं लिहाल? भवंतम भवंतम. अनुस्वार द्या किंवा मूळ द्या.
इदानीं भवन्तं पाठयामि. मग मुलगा काय म्हणतो, अनुजा. आता अनुजाचं काय येणार सांगा बरं, कोण सांगेल? अनुजाम. अनुजाना. अनुजाम. काय येणार आहे? अनुजा. अनुजाम. जाम. तर असं लिहा. इदानीं अनुजाम पाठयामि. नाही नाही, पुत्र म्हणतो अनुजाम कदा पाठयति. मग पिता काय म्हणतात तिला? ताम. 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 काय येईल? ताम येईल. साचं ताम होईल. ताम सायंकाले पाठयामि. तिला मी संध्याकाळी शिकवेल. काय म्हणतात आहे वडील? तिला संध्याकाळी शिकवेल ताम. मग परत वडील विचारता वदतु कह पाठः. इथे काय येणार आहे? पाठम. कह पाठः, कम पाठम. है ना? कम पाठम पाठयामि. मुलाने काय म्हटलंय? एतम पाठम. हा पाठ. एतम पाठम पाठयतु. पिता म्हणते सर्वान पाठान पाठयामि. सगळेच लेसन तुला शिकवतो, सगळेच पाठ शिकवतो. याप्रमाणे संवाद संपला. ठीक आहे. कोणाचं काही राहिलं असेल तर नक्की सांगा. शेवटचं पुत्र राहिलंच आहे का आपलं? अच्छा, असतो, क्षमता. मग झालं ना. हा असतो. हा, मुलगा म्हणतो एतम पाठम पाठयतु. मग पिता म्हणतात सर्वान पाठान पाठयामि. ते सर्वान पाठान कसं लिहाल? सर्वान न हलंत, पाठान न हलंत. सर्वान पाठान पाठयामि. असतो. आता एकदा माझ्या मागे रटना अभ्यास करा. म्हणा सहतम. सगळ्यांनी म्हणा सहतम. साताम. 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 त्यानंतर तत 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 तत. तर प्रथमा द्वितीय नपुंसकलिंग मध्ये सेम आहे. भवान भवंतम. भवान भवंतम. भवान भवंतम. हा, आता काय येणार आहे? एतम. एषः एतम. एषः एतम. मी सरळ लाईन वाचते. हा, एषः एतम. एषा एताम. एषा एताम. एषा एताम. आता एतत एतत. याचं तेच आहे ना, एतत. भवती भवतीम. काय येणार आहे? भवती. भवती भवतीम. हा, कह कम. कह कम. कह कम. कह कम. का काम. काम काम. का काम. का काम. किम किम. किम किम. किम किम. किम किम. अहम माम. माम. अहम माम. अहम माम. माम. अवगतम स्पष्टम? आता जरा थोडं अगदी पाठ क्लिअर करायला झालाय. पुढे जायचं, कारण पुढचा बिंदू पण खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे ना. पुढचा जो आहे 8.1, पहिले तर आपण चित्र बघून घेऊ काय आहे. ठीक आहे, नंतर बाकी शिकवायचं चर्चा बघू. सांगा मला, मी फक्त चित्रच दाखवत आहे तुम्हाला. काय बरं दिसतंय चित्रात? चित्रात मुलगा आहे, बंडीवाला आहे जो फळ विकत आहे, आणि एक विद्यार्थी आहे जो विचारत आहे की काय आहे याचा भाव. आणि तिथे खाली कुत्रा आहे. बर, आणखी आजूबाजूला सांगा. मागे मंदिर आहे आणि तिकडे या त्याच्या शकटाच्या मागे पुन्हा देऊळ सारखं दिसतंय असं इथे. मंदिराची
अवतीभोवती मंदिर आहेत आणि हा. मंदिराची वस्ती आहे ती. हा. काही लोकही आहेत तिथे असे. लोक पण आहे. बरं, मुलगा कुठे उभा आहे? गाडीच्या पुढे. गाडीच्या पुढे. आणि कुत्र कुठे आहे? बंडीच्या कुत्रं बाजूला. खाली आहे कुत्रं गाडीच्या. नारळाचं झाड दिसतंय, ते कुठे आहे बरं? त्याच्या ते बाजूला. मुलाच्या बाजूला. आणखी काहीतरी मस्जिद. केशव आणखी एक तिकडे एक काहीतरी शकटाच्या बाजूला. भवन आहे की मंदिर आहे, काहीतरी दिसत आहे. एक मंदिर आहे साऊथ इंडियन टाईप आणि दुसरं आहे ते मस्जिद सारखं एक बांधलेलं वरचं हे आहे आणि त्याच्या बाजूला एक खांब आहे आणि मस्जिदीच्या बाजूला पाठीमागच्या साईडला टेकडी आहे आणि एक नारळाचं झाड दिसतंय आणि त्याच्या बाजूलाच ती एक त्याच वास्तूमधली एक भाग आहे तिथला. याप्रमाणे तुम्ही चित्र संपूर्ण वाचलं. ठीक आहे, आता पुढे बघू काय आणि काय करायचं ते पण बघू. खरं तर आपल्याला इथे काय शिकवायचं आहे किंवा काय शिकायचं आहे हे कदाचित तुमचं झालेलं असावं. ठीक आहे, परंतु आता एकदा मी परत नव्याने सांगते तुम्हाला. ठीक आहे, चित्रच असू द्या. बघा, काय म्हणतात. अच्छा, मला सांगा, कुत्रा कुठे दिसत आहे तुम्हाला? खाली आहे, गाडीच्या खाली आहे. गाडीच्या खाली विक्रेत्याच्या बाजूला बसलेला. आता बघा, तुम्हाला मी दिसते ना? हो, दिसत. माझ्या मागे काय दिसतंय? भिंत आहे. भिंत दिसते. बर, माझ्या पुढे काय दिसतंय? ग्लास घेऊन आले तुम्ही. त्याचा ग्लास आहे माझ्या पुढे, बरोबर आहे. आता या बिंदूमध्ये आपल्याला काय शिकायचंय? मागे, उजव्या साईडला, डाव्या बाजूला, ठीक आहे, वरती आणि खाली, हे आपल्याला या बिंदूमध्ये शिकायचंय. जसं चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे, एक चित्रामध्ये कोण दिसतोय? एक कोणीतरी युवक आहे किंवा एक कोणीतरी तरुण आहे. ठीक आहे, त्या तरुणाच्या पुढे, त्या तरुणाच्या मागे किंवा तो जो कोणी काय हे विकणारा आहे, ठीक आहे, दुकानदार आहे जो काय, तर त्याच्या पुढे, मागे, बाजूला, खाली, वरती काय आहे हे आपल्याला सांगायचं. ठीक आहे, आता एक मुलगा दिसतो आहे, त्याच्या खांद्याला बॅग आहे, अर्थात तो स्टुडंट असावा, म्हणजेच तो आहे छात्र, हो की नाही? किंवा जो विकणारा आहे तो आहे आपणिकः. आपणिकः म्हणजे दुकानदार किंवा त्याचं एखादं XYZ आपण काही पण नाव ठेवू. जसं इथे दिलेलं आहे त्याचं नाव आहे केशव, बरोबर? मग आता ह्या केशवच्या पुढे काय आहे बरं? केशवस्य पुरतः, ज्याच्या पुढे त्याची षष्टी करायची. काय करायची? ज्याच्या पुढे त्याची षष्टी. आणि आपण षष्टी विभक्ती शिकलोय. दशरथः दशरथस्य शिकलोय. दशरथस्य पुत्र राम है ना, रामस्य पिता दशरथ, हे आपण शिकलोय. मग आता इथे केशव आहे, जो विकणार आहे त्याचं नाव केशव दिलेलं आहे. मग केशवच्या पुढे, म्हणून केशवस्य पुरतः शकटः अस्ति. शकटः म्हणजे गाडी. केशवस्य पुरतः शकटः अस्ति. केशवस्य पृष्ठतः म्हणजे मागे, त्याच्या मागे वसती मंदिरम अस्ति. है ना, वसती मंदिरम अस्ति. केशवस्य पुरतः शकटः अस्ति, केशवस्य पृष्ठतः वसती मंदिरम अस्ति. केशवस्य दक्षिणतः, दक्षिण म्हणजे जेवणारा हात, लक्षात ठेवायचं. दक्षिण, दोन हात आहे, एक राईट एक उजवा एक डावा. दक्षिण हस्त म्हणजे उजवा हात. आणि आपण लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. बहुतेक जणांना वामकुक्षी हा शब्द माहितीये. दुपारी जेवण केल्यानंतर वामकुक्षी घेतात. वामकुक्षी घेतात म्हणजे डाव्या अंगाला झोपतात. आता त्याच्या मागे सायंटिफिकल रिझन पण आहे, का डाव्या अंगाला झोपायचं. ठीक आहे, तो आपला भाग नाही, पण वामकुक्षी हा शब्द माहितीये. वाम म्हणजे डावी बाजू. मग दक्षिण हस्त आणि वाम हस्त. केशवस्य दक्षिणे, केशवस्य आपल्याला काय म्हणायचंय? दक्षिणतः. केशवस्य दक्षिणतः
नारिकेल वृक्षम अस्ति किंवा फक्त वृक्षः अस्ति म्हटलं तरी चालेल. केशवस्य दक्षिणतः वृक्षः अस्ति, क्षम्यताम, वामतः वृक्षः अस्ति, दक्षिणतः मंदिरम् अस्ति. ठीक है. केशवस्य पृष्ठतः वसति मंदिरम् अस्ति, केशवस्य पुरतः छात्रः अस्ति अथवा शकटः अस्ति, केशवस्य दक्षिणतः मस्जिदम् अस्ति अथवा मंदिरम् अस्ति, केशवस्य वामतः नारिकेलवृक्षः अस्ति, केशवस्य अधः शुनकः अस्ति अथवा शकटस्य अधः शुनकः अस्ति, केशवस्य उपरी आकाशः अस्ति. याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. आता तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे तुमच्या आजूला बाजूला मागे पुढे वरती खाली काहीतरी असेलच. तुम्ही त्याप्रमाणे वाक्य सांगा की पुढे काय आहे, मागे काय आहे. पुढल्यासाठी म्हणायचं आहे, मी आता शब्द दाखवतो तुम्हाला. वाक्य पुरतः, जर पुढे असेल तर म्हणायचं आहे पुरतः, मागे असेल तर पृष्ठतः, उजव्या हाताला असेल तर दक्षिणतः, डाव्या बाजूला असेल तर वामतः, वरती असेल तर उपरी आणि खाली असेल तर अधः. जसं मी सांगते, मम पुरतः चषकः अस्ति, मम पृष्ठतः भित्तिः अस्ति, मम दक्षिणतः दूरदर्शनम् अस्ति, मम वामतः चित्रम् अस्ति, मम उपरि व्यजनम् अस्ति, मम अधः कटः अस्ति. ठीक आहे. याप्रमाणे मी सांगितलं, तर तुम्ही पण सांगा. मम पुरतः दूरवाणी अस्ति. मम पुरतः दूरवाणी अस्ति. बर. मम पुरतः पुस्तकम् अस्ति. मम दक्षिणस्य कपाटिका अस्ति. मम दक्षिणस्य नाही, दक्षिणतः. सोपं सोपं वाक्य म्हणायचं. मम दक्षिणतः कपाटिका अस्ति. सुंदर. मम पुरतः दर्पणम् अस्ति. उपरि छतः अस्ति. उपरि छतः अस्ति. छत असतं. मला छत म्हणतात ना. चालेल, छतः चालेल. उपरि छतः अस्ति. वदतु महोदय. दर्पणम् अस्ति. दर्पणः अस्ति. दर्पणः अस्ति. मम पृष्ठतः निधानिका अस्ति. पुढे दक्षिणतः वामतः. दक्षिणतः मम वामतः द्वारमस्ति. अस्तु, सांगा महोदय. सांगा. उमा भगिनी वदतु. मम पुरतः देवालय अस्ति. मम वामतः याला काय म्हणतात, फ्लावरच्या पॉटला पुष्पाधाणी असति. मम अध टाईलला काय म्हणतात. मी पण तेच म्हणणार होती, पण मला आठवलं नाही. मलाही नाही माहित टाईल्सला काय म्हणतात. फ्लोरिंग किंवा टाईल. भावना पोहोचल्या. मलाही नाही माहिती टाईल्सला काय म्हणते, विचारावं लागेल. तेच म्हटलं तो लक्ष, म्हणून मी ते काही शब्दांना आपण वारंवार तेच ते शब्द म्हणतो ना. वाचलेलं आहे पण आठवत नाही सध्या. मी उद्या सांगेन, विचार. ठीक आहे. तुम्ही भूमी म्हणा ना. भूमीही असते. भूमी असते. बरोबर. मम अध भूमी असते. चालेल. समजलाय काय केलंय आपण. आता एकदा रिटर्न अभ्यास घेऊ. सांगा ना, सांगा. कोण सांगताय सांगा. सगळ्यांनी प्रयत्न करायचा. सुविधा पांडे. बोल. मम पुरतः बाष्पथाली अस्ति. मम पृष्ठतः देवघरम् अस्ति. मंदिरम् अथवा देवालयः. देवालयः अस्ति. मम दक्षिणतः कपाटिका अस्ति. मम वामतः
मम वामतः नळाला काय म्हणायचं? कशाला? नळ नळ पाण्याचा नळ. नलः 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 अस्ति. अस्ति. ठीक आहे. हा. मॅडम, पहा, प्रयत्न हा सगळ्यांनी करायचा आहे. नाही याच्यात ते मॅडम लिहिलंय दक्षिणतः देवालय असते, तर इथे देवालयम का होऊ शकतं का नाही होऊ शकत? देवालय हा कोणता रूल लागला इकडे देवालय? देवालय. आपण देवालय कारण असं बघा, वरती लिहिलं वसती मंदिरम, तर इकडे देवालयम करू शकतो का? नाही. नाही. आणि का नाही? देवालय शब्द अकारांत पुल्लिंग आहे हा. आणि इथे इथे द्वितीय नाही लागत त्याची. अच्छा. ठीक आहे. आता पहा, आपण सोप्यात सोपे वाक्य शिकणार आहोत. तर तुम्ही जिथे कुठे बसलेले आहात किंवा तुम्ही स्वतःबद्दल न म्हणता समजा तुमच्या घरातला कोणीतरी व्यक्ती बसलाय, त्याच्या मागे पुढे वरती खाली उजव्या बाजूला डाव्या बाजूला तशी वाक्य बनवायची. तुम्ही प्रत्येकाने पुरतः पृष्ठ म्हणजे इथे जे 6 दिलेले आहे, पुरतः पृष्ठतः वामतः दक्षिणतः उपरी अधः, या प्रत्येकाचे 4-4 5-5 वाक्य लिहायची, म्हणजे तुमचं पूर्ण अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. इथे जरी त्यांनी संवादात्मक दिलाय, परंतु खाली त्यांनी अभ्यास दिलेला असावा. दिलेला आहे ना, खाली अभ्यास दिलेला आहे. 8.2 मध्ये अभ्यास दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी परत एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये काय दिसतंय, काय शुद्ध आहे आणि काय अशुद्ध आहे ते सांगा असं त्यांनी म्हटलंय. जसं गृहस्य पुरतः वृक्षः अस्ति. बरोबर आहे, घराच्या पुढे झाड आहे. परंतु गृहस्य वामतः उद्यानम अस्ति. आहे का घराच्या डाव्या हाताला बगीचा आहे का? नाहीये. घराच्या डाव्या हाताला काय आपल्याला नाही दिसत आहे, त्यामुळे त्यांनी तिथे क्रॉस केलाय, म्हणजे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आता आहे. बालकः वृक्षस्य उपरी अस्ति. खरंच झाडाच्या वरती मुलगा आहे का? नाही. म्हणजे ते चूक आहे, म्हणजे तिथे तुम्हाला क्रॉस करावं लागेल. बरं, वृक्षस्य अधः वृद्ध अस्ति. झाडाच्या खाली वृद्ध आहे का? वृद्ध माणूस नाही. बर, गृहस्य पृष्ठतः मार्गः अस्ति. घराच्या मागे रस्ता आहे. रस्ता नाही आहे. आता आपल्याला नाही माहित मागे आहे की नाही, कदाचित असावा. बालकस्य हस्ते घर असेल तर रस्ता असेल त्याच्यासमोर. हा, क्वेश्चन मार्कच राहील याच्यावरती. गृहस्य पृष्ठतः आता कदाचित असू शकतो. बालकस्य हस्ते नारिकेल फलम अस्ति. मुलाच्या हातात नारळाचं फळ आहे. नाहीये. काही नाहीये. है ना. आता नुसतं या चित्राला पाहून तुम्ही कितीतरी वाक्य लिहू शकता. वृक्षस्य उपरी मर्कटः अस्ति किंवा वानरः अस्ति. वृक्षस्य अधः बालकः अस्ति. वृक्षस्य तर याप्रमाणे तुम्ही बालकही वाटत नाही, हा तरुण मुलगा वाटतो थोडा. हा युवकः म्हणा, मग तुम्ही युवकः म्हणा. मी एक उदाहरण दिलं की अशा प्रमाणे आपल्याला अभ्यास आणि वाक्य तयार करता येतील. त्यामुळे आज आपण काय काय शिकलोय? पुरतः म्हणा एकदा माझ्या मागे. पुरतः ऍक्शन आणि अभिनय करू म्हणा. पुरतः पुरतः पृष्ठतः पृष्ठतः दक्षिणतः दक्षिणतः वामतः वामतः उपरी उपरी अधः अधः. स्पष्टम? स्पष्ट. ठीक आहे. स्क्रीन शेअरिंग ठीक आहे. समजलं इथपर्यंत? कोणाला काही अडचण नाही? मी शेअरिंग ऑफ केलंय. ठीक आहे. आज आपण आजचा जो बिंदू आहे, पुरतः पृष्ठतः दक्षिणतः वामतः उपरी अधः, या सगळ्या अव्ययांवर आपल्याला काय करायचे? वाक्य बनवायचे. वाक्य बनवायचा अभ्यास करायचा. ठीक आहे. तुम्ही घरी सराव करा. प्रत्येक अव्ययावर आणखी तुम्ही काय बनवू शकता? वाक्य बनवू शकता. ठीक आहे.